पुनर्जन्म या संकल्पनेचा विज्ञानाला मान्य होईल असा पुरावा कधी देता येईल का? बहुतेक नाही. कारण पुनर्जन्म कोणाचा हा प्रश्न सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. नव्याने होणारा जन्म हा त्या देहाचा होत नसतो. किंबहुना देहातील हजारो पेशी दर सेकंदाला मरत असतात, नवीन पेशी जन्माला येत असतात. पेशींना आत्मा असतो का? पुनर्जन्म कोणाचा मानायचा? प्रत्येक क्षणाला फक्त शरीरच नाही तर विश्वातील प्रत्येक सजीव निर्जीवामध्ये बदल होत असतात. आत्मा, प्राण, सूक्ष्म शरीर या कल्पनाच विज्ञानाला मान्य नाहीत. जीवाला सजग करणारे चैतन्य, डार्क एनर्जी, डार्क मॅटर हे विषय विज्ञानाच्या आवाक्याबाहेरचे आहेत. जे गणिताच्या तर्काच्या भाषेत मांडता येत नाही ते विज्ञान स्वीकारित नाही. शास्त्र विज्ञान कशाला म्हणायचे हा प्रश्नच आहे. कारण मनही विज्ञानाला दिसत नाही. पण विज्ञान सायकियाट्रिस्ट मात्र निर्माण करीत असते. ॲलोपॅथी होमिओपॅथीला मान्यता देत नाही. पण ॲलोपॅथीने बरे न होणारे अनेक आजार होमिओपॅथीने बरे होतात. ॲलोपॅथीचे बरेच डॉक्टर्सही होमिओपॅथीची औषधे घेतात, दुखण्यातून सुटतात. शास्त्राची मोजपट्टी वापरून आत्मा म्हणजे काय हे समजून घेता येणार नाही. पदार्थाची चव जिभेनेच ठरवावी लागेल. प्रयोगशाळेतील उपकरण पदार्थाच्या चवीचे, स्वादाचे वर्णन शब्दामध्ये व्यक्त करू शकणार नाही. हापूस आंबा चवदार असतो हे एस्किमोला कधीच कळणार नाही. कच्चे मांस खाण्याची सवय असणाऱ्या बर्फाळ प्रदेशातील माणसांना कलमी आंब्याचा वास सहन होत नाही. एक वेळ एस्किमोना आंब्याचा वास चव आवडेल, पण वैज्ञानिक उपकरणांनी मोजता न येणाऱ्या आत्म्याचे अस्तित्व विज्ञान स्वीकारील असे वाटत नाही. विशिष्ट व्यक्तीच्या गतजन्मातील आठवणींवर विज्ञान विश्वास ठेवित नाही. शिवाय फार थोडी माणसे किंबहुना मुले गेल्या जन्मातील प्रसंग, आठवणी अचूकपणे सांगू शकतात. साधारण 6-7 वय झाल्यानंतर या स्मृतीही पुढे पुसल्या जातात. निसर्गानेच तशी व्यवस्था करून ठेवली आहे. गेल्या जन्मातील आठवणी पुसल्या गेल्या नाहीत तर या जन्मात जगणे अशक्य होईल. पूर्वजन्मीच्या आठवणी किती अचूक आहेत हे तपासण्याचा प्रयत्न काही केसेसच्या बाबतीत करण्यात आला आहे. तसे कितीतरी प्रसंग अनेक पुस्तकातून नोंदविण्यात आले आहेत. संपत नुवान बंदारा विजय बाहू या नावाचा नुवारा एरिया गावातील शेतकऱ्याचा एक 10 महिन्याचा मुलगा आपण लंकेचे प्रेसिडेंट प्रेमदासा रणसिंगे असल्याचे सांगत असे. हा त्याच्या नातेवाईकांची नावे अचूक सांगत असे. संपत पहाटे 3 वाजता उठून बुद्धधर्मीय प्रार्थना पानसील म्हणू लागला होता. एवढे कमी वय असणारे मूल ही प्रार्थना म्हणू शकत नाही. एवढ्या लहान मुलाला पढविताही येत नाही. इतके कमी वय असणारे मूल कधीच खोटे बोलत नाही. 3-4 वय असणाऱ्या मुलांच्या बाबतीत अशा कितीतरी केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. विज्ञानाने पुनर्जन्माला मान्यता द्यावी व देऊ नये, पण जगातील बहुसंख्य माणसे या संकल्पनेवर विश्वास ठेवतात. त्यांचे मत बदलणे विज्ञानाला कधीच शक्य होणार नाही. हेच सत्य आहे. धन्यवाद.